श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. राज्यातल्या बारामती आणि राहुरी मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसह देशातल्या तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. तामिळनाडूच्या सर्व 234 जागा आणि पश्चिम बंगालच्या 16 जिल्ह्यांमधल्या 152 जागी आज पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं. पश्चिम बंगालमधल्या उर्वरित मतदारसंघात येत्या 29 एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यातली पोटनिवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी या जागांवर होत आहे आणि दोन्ही ठिकाणी त्यांचे कुटुंबीय निवडून येतील हे स्पष्ट आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथली राजकीय परिस्थिती आणि या निवडणुकांचा संपूर्ण देशाच्या राजकारणावर होणारा परिणाम या संदर्भात आज आपण ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, तामिळनाडू या राज्यानं राष्ट्रीय पक्षांना साथ न देता नेहमीच तमिळ अस्मिता जपणाऱ्या प्रादेशिक पक्षांना महत्त्व दिलं आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिथली परिस्थिती काय आहे? यंदाची निवडणूक सुद्धा प्रादेशिक पक्षांमध्येच मुख्यतः आहे. अर्थात तामिळनाडूमध्ये एकच एक पक्ष उभा राहत नाही, तर दोन्हीकडे आघाड्या असतात. म्हणजे द्रमुकची आघाडी एका बाजूला आणि अण्णा द्रमुकची आघाडी एका बाजूला. द्रमुकच्या आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष. अण्णा द्रमुकच्या आघाडीमध्ये भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि बाकीचे मग छोटे छोटे पक्ष त्याच्याशी निगडीत झालेले आहेत. आता तामिळनाडूमध्ये यावेळी प्रथमच तिसरा पक्ष अतिशय जोमाने पुढे आलेला आहे. म्हणजे 68 सालापासून जे द्रमुक किंवा अण्णा द्रमुक यांच्यात आलटून पालटून सत्ता येत होती. 2016चा फक्त अपवाद, ज्यावेळी जयललितांना 2 वेळा लोकांनी निवडून दिलं. यावेळी मात्र तिसरा पक्ष अतिशय जोमाने पुढे आलेला आहे. तो म्हणजे विजय जोसेफ हे जे अभिनेते आहेत त्यांचा TVK पक्ष. आणि या TVK पक्षाला खूप मोठा प्रतिसाद तामिळनाडूमध्ये मिळतोय. आता हा तिसरा पक्ष स्वतःच्या जीवावर सत्ता मिळवेल अशी चिन्ह अजून दिसत नाही, परंतु तो कोणा पक्षाची मतं आपल्याकडे घेतो, म्हणजे तो द्रमुकची मतं जास्त घेतो का अण्णा द्रमुकची मतं जास्त घेतो, याच्यावर सगळं तामिळनाडूचं सध्याचं चित्र अवलंबून आहे. त्या पक्षाने जर का द्रमुकची मतं जास्त आपल्याकडे घेतली तर अण्णा द्रमुकचा कदाचित फायदा होऊ शकतो आणि अण्णा द्रमुकची जर का मतं खूप आपल्याकडे खेचली तर स्टॅलिन यांची सत्ता कायम राहू शकते, असं साधारण चित्र आत्ताचं आहे. याच्यात महत्वाचा अँगल एक असा आहे की हा जो तिसरा फोर्स काम करतो, हा आतापर्यंत 2-3 वेळा तामिळनाडूमध्ये असे पक्ष वेगवेगळ्या चित्रपट अभिनेत्यांनी पुढे आणलेले आहेत. पण जेव्हा हा तिसरा फोर्स अण्णा DMK किंवा DMK यांच्या आघाडी बरोबर असतो तेव्हा तो यशस्वी होतो. तो स्वतःहून एकट्याच्या जीवावर जेव्हा उतरतो निवडणुकीच्या रिंगणात, तेव्हा तो फारसा यशस्वी झालेला आतापर्यंत दिसत नाही. किंबहुना जास्तीत जास्त आतापर्यंत विजयकांत यांच्या पक्षाने काहीतरी 20 का 22 जागा मिळवल्या होत्या. याहून जास्त जागा मिळत नाहीत. मात्र जेव्हा ते आघाड्यांमध्ये सामील होतात तर मग मात्र अशा पक्षांना खूप फायदा होतो असा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत काही अंदाज बांधायला बेस वोट म्हणतात ज्याला, म्हणजे प्राथमिक त्यांचे मतदार किती आहेत त्याचा खरोखर काही अंदाज नाही. मात्र त्यांना प्रतिसाद प्रचंड मिळतोय आणि तो प्रतिसाद दोन्ही आघाड्यांच्या मनात थोडीफार धडकी भरवणारा आहे. केंद्रात सत्ताधारी असताना यापूर्वी काँग्रेस आणि आता भाजप हे राष्ट्रीय पक्ष या प्रदेशातील लोकांना आपलेसे का करू शकले नाहीत? 69 पर्यंत काँग्रेसचं इथे वर्चस्व होतं आणि काँग्रेस म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतही खूप राजगोपालाचारींपासून अनेक नेते तामिळनाडू आणि इकडनं आलेले आहेत. परंतु नंतर जेव्हा तमिळ अस्मिता आणि द्रविड मुवमेंट, द्रविडांची अस्मिता हा भाग तिथे पुढे आला आणि हिंदी त्या राज्यावर लादण्याचा प्रयोग 60च्या दशकातही झाला, त्याच्यापासनं ही मंडळी तमिळ अस्मितेकडे जास्त झुकायला लागली, म्हणजे तिथले मतदार. आणि मग तमिळ अस्मितेमधलेच हे दोन पक्ष म्हणजे द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोघांची मुळं एकच आहे. ही मूळ द्रविड चळवळीची 2 फांद्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या दोघांनीही अतिशय चांगल्या तऱ्हेने संघटना बांधणी केली, अस्मिता राखली, भाषेचा अभिमान अतिशय तीव्रपणे जपला आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय चांगली आर्थिक प्रगतीही केली.
म्हणजे आज अनेक निकषांवर जे आता डिलिमिटेशनवरनं वाद चाललाय, याला कारण असं की लोकसंख्येचं प्रमाण तिथे मर्यादित ठेवलं आणि आर्थिक समृद्धी बऱ्यापैकी या राज्यांमध्ये वाढली. किंबहुना तामिळनाडू हे आता महाराष्ट्राबरोबर स्पर्धा करणारं राज्य आहे. यामुळे झालं असं की ह्या प्रादेशिक अस्मिता जपत असताना आर्थिक समृद्धी आणि केंद्रीय सत्तेच्या वर अंकुश ठेवण्याचं एक राजकारण तिथल्या नेत्यांनी केल्यामुळे तिथल्या प्रादेशिक पक्षांना तिथल्या भूमीपासून हलवता आलं नाही या राष्ट्रीय पक्षांना. उलट राष्ट्रीय पक्षांना तिथे माघारच घ्यावी लागली किंवा या स्थानिक पक्षांशी प्रादेशिक पक्षांशी जुळवून घ्यावं लागलं. पश्चिम बंगाल हे तर देशाच्या सीमेवरचं आणि म्हणूनच अतिशय महत्त्व असलेलं राज्य. इथे देखील दीर्घकाळ डावे पक्ष आणि आता अलीकडे तृणमूल काँग्रेसने आपली घट्ट पकड ठेवली आहे. ही पकड यंदा सैल होईल असे वाटतं का? थोडीशी सैल होण्याची शक्यता नक्की आहे. म्हणजे ममता बॅनर्जींना ज्या मागच्या वेळी 200हून अधिक जागा मिळाल्या होत्या, तेवढ्या जागा यावेळी मिळतील की नाही याबद्दल थोडीफार शंका व्यक्त होतीये. परंतु इथे सुद्धा पुन्हा ममता बॅनर्जी यांचा तृणमूल हा प्रादेशिक पक्ष असला तरी त्यांनी व्यवस्थित तिथे पाय रोवलेले आहेत. विशेषतः संघटना बांधणी खूप चांगली केलेली आहे. खालपर्यंत म्हणजे खेड्यापाड्यापर्यंत त्यांच्या संघटनेची पाळंमुळं रुजलेली आहेत. जशी पूर्वी कम्युनिस्ट पक्षाची होती त्याच्या आधी खरं तर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा तामिळनाडू सारखंच झालंय. म्हणजे एकेकाळी हे काँग्रेसचं राज्य, हे डाव्यांनी त्यांच्यापासून 77 आणीबाणी नंतर खेचून घेतलं आणि 2011 नंतर डाव्यांकडनं तृणमूल काँग्रेसने खेचून घेतलं. तर ही जी बंगाली अस्मिता जी म्हणतात त्याला छेद देणं किंवा ती आपलीशी करून घेणं ही राष्ट्रीय पक्षांना जमत नाहीये. आणि जिथे जिथे म्हणजे बंगालमध्ये तेच घडलेलं आहे. बंगालमध्ये पहिल्या टप्प्याची निवडणूक यासाठी महत्वाची आहे की या जागांवरच म्हणजे आता ज्या निवडणूक होतीये पहिला टप्पा त्यातील सर्वात जास्त जागा मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या आणि यावेळेस जर का या टप्प्यामध्ये ते 100च्याहून अधिक जागा जिंकू शकले म्हणजे ते आपल्याला आता काहीच सांगता येणार नाही, 4 तारखेलाच कळेल. परंतु जर का त्यांनी 100हून अधिक जागांवर आपला ठसा उमटवला किंवा त्या जागा जिंकल्या तरच त्यांना पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींकडनं सत्ता खेचून घेण्याची शक्यता आहे. कारण पुढचा टप्पा हा मुख्यतः ममता बॅनर्जींचा प्रभावाचाच आहे हे अनेक निवडणुकांनी दाखवून दिलेलं आहे. बंगालमधल्या निवडणुका म्हणजे हिंसाचार असं समीकरण आहे. डाव्यांची दादागिरी मोडून ममता बॅनर्जी सत्तेत आल्या, पण हिंसाचाराची परंपरा चालू आहे. तरी ही प्रतिमा का बदलू शकली नाही? हिंसाचाराचं ही जी परंपरा आली आहे ती ज्या ज्या पक्षांनी पहिल्यापासून काय म्हणू वाढीस लावली असं नाही म्हणणार, पण बऱ्यापैकी हिंसाचाराशिवाय तिथे काही होत नाही असा एक समज दृढ झालाय. आणि याला प्रमुख कारण म्हणजे ज्या पद्धतीचे उद्योग प्रधान एक समाज बनायला हवा होता तो बंगालमध्ये झालेला नाही. आणि त्यामुळे दारिद्र्य गरिबी हे अजून तिथले फार जटिल प्रश्न आहेत. म्हणजे आपण तामिळनाडूशी तुलना केली तर तामिळनाडूमध्ये सुद्धा अगदी आक्रमक राजकारण केलं जातं. म्हणजे अगदी परस्पर विरोधी सत्तावर येतात त्या तुरुंगात टाकण्यापर्यंत राजकारण केलं जातं, जे पाहिलेलं आहे आपण जयललितांच्या वेळेस, करुणानिधींच्या वेळेस. परंतु तिथे औद्योगिक प्रगती खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उद्योगधंद्याचं जाळं झाल्यामुळे एक माणसाच्या प्रायोरिटीज बदलतात आणि मग तो हिंसाचारापासून दूर जायला लागतो कारण त्याला त्याचा रोजगार टिकणं त्याची नोकरी राहणं हे आवश्यक असतं. बंगालमध्ये ते फारसं झालेलं नाही. आजही बंगाल एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत पाठीमागे पडलेलं आहे. प्रगत राज्यांमध्ये ते धरलं जात नाही औद्योगिक दृष्ट्या म्हणतोय मी. याचंही कुठेतरी कारण असावं की तिथे हिंसाचाराकडे लोक झटकन वळत असावे. बंगालमध्ये आपले पाय रोवण्यासाठी भाजप अनेक वर्ष प्रयत्न करत आहे. देशभरात त्यांची राजनीती यशस्वी होत असताना पश्चिम बंगालमध्ये ती का अपयशी ठरत आहे? मुळात भारतीय जनता पक्षाची एक विचारधारा जी आहे ती या मी म्हटलं तसं प्रादेशिक अस्मितांशी ती जुळवून घेणं हे अद्याप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना साधलेलं नाहीये. हे ओरिसामध्ये थोडंफार साधलं, पण पश्चिम बंगाल सारखी जी प्रखर प्रादेशिक अस्मिता असलेली तामिळनाडू, पंजाब, केरळ अशी जी राष्ट्र आहे, काही प्रमाणात आंध्र सुद्धा, इथे ते जमत नाही. ते त्यांना वैचारिक दिसतात त्यांना जपता आलेलं नाही. एकेकाळी काँग्रेस जेव्हा सत्तेवर होते तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचा एक त्यांना मोठी परंपरा लाभलेली असल्यामुळे आणि स्वातंत्र्य चळवळीत सर्व राज्यातले अनेक नेते असल्यामुळे काँग्रेसला ही समस्या तेव्हा झाली नव्हती. पण जेव्हा जेव्हा प्रादेशिक अस्मिता वर येऊ लागल्या
तसे तसे काँग्रेस बॅकफुटला जायला लागली आणि तसंच आता भारतीय जनता पक्षाला होत आहे. अशा पद्धतीचं देशात सर्वांना आपलंसं वाटेल अशा सर्व अस्मिता ज्याच्यात रिचवल्या जातील किंवा त्यांना स्थान मिळेल अशा पद्धतीची वैचारिक लवचिकता ही अजून भारतीय जनता पक्षाला दाखवता येत नाहीये. हळूहळू दाखवता येईलही. म्हणजे आत्ताचे 14-15 वर्ष झाली आहेत सरकारला, 12 वर्षच करत आहेत. पण ओव्हर द इयर्स ते हळूहळू बदलेल जसं काँग्रेसला बदलायला लागलं. पण काँग्रेसला सुद्धा हीच समस्या होती जी भारतीय जनता पक्षाला आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्षांसमोर ही प्रमुख आव्हानं आहेत या राज्यांमध्ये आपले पाय रोवण्याची. या दोन्ही राज्यांमधल्या निवडणुकीमध्ये यंदा प्रचाराचे कुठले मुद्दे महत्वाचे होते आणि या दोन राज्यांच्या निवडणूक निकालाचा देशाच्या राजकारणावर कसा प्रभाव पडेल असे आपल्याला वाटतं? मुख्यतः प्रचारात बंगालचं उदाहरण घेऊ आधी. मागच्या वेळे म्हणजे 2021च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी अशा पद्धतीची लढत करून नरेंद्र मोदींच्या करिश्म्यावर निवडणूक जिंकायचा असं प्लॅन केला होता. तो काही यशस्वी झाला नाही. 77 सीट मात्र मिळाल्या. म्हणजे 3 सीटवरनं 77 जागा इतकी उडी भारतीय जनता पक्षाने निश्चित मारली आणि ती बेदखल करण्यासारखी नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे काँग्रेस आणि डावे पक्ष यांना पूर्ण विधानसभेतनं बाजूला काढलं. परंतु आता भारतीय जनता पक्षाने स्ट्रॅटेजी बदलली आणि मुख्यतः ममता बॅनर्जींच्या कारभाराच्या विरोधात आंदोलनं, टीका, प्रचारात ते मुद्दे आणायला सुरुवात केली. ममता बॅनर्जी 15 वर्ष सत्तेवर आहेत. साहजिकच आहे की अँटी इन्कम्बन्सी, सरकार विरोधी एक भावना ही हळूहळू बळावत जातेच कुठल्याही सरकारबद्दल. तर बंगाली अस्मिता याची ढाल करून ममता बॅनर्जी उतरले आणि भारतीय जनता पक्ष मात्र ममता बॅनर्जींचा कारभार, ढासळलेलं प्रशासन, महिलांची सुरक्षितता हा तामिळनाडू आणि बंगाल दोन्हीमध्ये एक महत्वाचा मुद्दा आलेला आहे. खरं तर तामिळनाडूमध्ये महिलांविरुद्ध गुन्ह्यांची संख्या तुलनेने खूप कमी आहे राष्ट्रीय जर का आपण आढावा घेतला तर. परंतु तरी सुद्धा तिथेही महिलांची सुरक्षितता हा मुद्दा महत्वाचा ठरतोय. तामिळनाडूमध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा ठरतोय तो ड्रग आणि अल्कोहोल. हे खूप कन्सर्नचे मुद्दे आहेत असं विविध सर्व्हेमध्ये दाखवत आहेत की आम्हाला याची काळजी वाटते. पालक त्याच्याबद्दल बोलतायत, मध्यम वर्ग त्याच्याबद्दल बोलतोय. हे एक वेगळेच मुद्दे पुढे येत आहेत. त्याच्यानंतर भ्रष्टाचार हा आहे. तामिळनाडूमध्ये स्टॅलिन मुख्यमंत्री यांची प्रतिमा चांगली आहे पण त्यांच्या सरकारबद्दल लोकांची खूप निगेटिव्ह प्रतिमा आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जी अतिशय लोकप्रिय आहेत पण त्यांच्या कारभाराचा भ्रष्टाचार वगैरेची प्रकरणं आली आहेत त्याच्या विरोधात लोक आहेत. मात्र दोन्हीकडे अद्याप सरकार विरोधी जनमत हे सरकार बदलण्या इतकं मोठं होईल का याची खात्री कोणाला वाटत नाही. दुसरा तुम्ही विचारलात राष्ट्रीय याच्यावर फरक काय पडेल तर माझ्या मते हा एक महत्वाचा टप्पा. आता लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षाला घटना दुरुस्ती मंजूर करून घेता आली नाही आणि त्यांचा पराभव झाला आणि विरोधकांची एकजूट दिसली. या निवडणुकीत समजा आसाममध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची सत्ता कायम राहिली, केरळमध्ये काँग्रेसची सत्ता आली म्हणजे डाव्यांचं सरकार जाऊन आणि तामिळनाडूमध्ये द्रमुक म्हणजे स्टॅलिन हे विजयी झाले तर इंडिया आघाडी एकदम बळकट होईल. समजा उलटा निकाल लागला म्हणजे केरळमध्ये शक्यता कमी आहे पण द्रमुक जर का पराभूत झाले आणि तिथे अण्णा द्रमुक जयललितांचं सत्तेवर आलं भारतीय जनता पक्षाबरोबर आणि बंगालमध्ये जर का भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला तर पूर्ण उत्तर भारत आसाम पासनं गुजरात पर्यंत, महाराष्ट्र धरून ओरिसा सहित आणि वरती काश्मीर पर्यंत एवढा सगळा पट्टा भारतीय जनता पक्षाच्या प्रभावाखाली येईल. तिथे त्यांचे मुख्यमंत्री असतील आणि हा फार मोठा बदल पुढच्या काळात घडेल आणि तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाशी मैत्रीभावाने वागणारं अण्णा द्रमुकचं सरकार असेल आणि या सगळ्याचा परिणाम आगामी उत्तर प्रदेश आणि कर्नाटक मधल्या निवडणुकांवर पण होऊ शकतो. आसाम, केरळ, पाँडिचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी जाहीर होतील. तेव्हाच जनमत कोणाच्या बाजूने आहे हे सिद्ध होईल. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअरवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन दर्शना जोगदनकर.